तुम्हाला ते गाव लागलं असेल, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवर आहे. वखदगड वगैरे तिकडं आठा म्हणून एक गाव आहे. तर तिथे सगळं असं गरीब एरिया आहे, सगळं जंगलाचा भाग आहे. आणि त्या ठिकाणी महाराज संध्याकाळच्या वेळी गेले. तिथं गेल्यावर एक आश्रमशाळा होती आणि ती बंद पडलेली होती. तिथं यांनी आसन लावलं, नर्मदा मैयाची आरती वगैरे केली आणि तेवढं तिथल्या त्या परिसरात या आदिवासीची 2-4 मुलं यांच्याजवळ येऊन बसले, गप्पा मारायला लागले. आणि बोलता 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 इकडचं तिकडचं भागाबद्दल गप्पा मारता मारता 8:30 वाजले. 8:30 पावणे 9 वाजत आले तरी ते पोरं गप्पा सांगता. मग नंतर यांनी विचारलं की इथं तुम्ही ठेवून घेता, पण इथं जेवणाची कशी व्यवस्था आहे? ते म्हणे जेवण नाही, जेवणाची वगैरे काही व्यवस्था नसते. ते म्हणे तुमचं घर कुठं आहे? ते पोरं म्हटले आमचं घर लांब आहे. मग महाराजांना थोडं वाईट वाटलं, आपण या पोरांसोबत एवढा वेळ गप्पा मारत बसलो, पण हे आपली जेवणाची पण व्यवस्था करायचा विचार नाही यांचा. पण परत मनात आलं यांच्यावर रुसण्यापेक्षा आपण नर्मदा माईवर रुसलं पाहिजे, तिच्यासाठी चालतो. आपलं कोण आहे इकडं? आपलं कोणी पाहुणे नाही, आपलं कोणी ओळखीचं नाही. तिच्या भरोशावर आलो म्हटल्यावर तिनंच आपल्याला खाऊ घातलं पाहिजे. म्हणून ते पोरं उठून गेले आणि आता 9 वाजले. ते म्हटले आता कोणाला काय म्हणायचं, कारण इथं घर कुणाचं जवळ नाहीये आणि कुठं भिक्षा मागणार, एवढ्या रात्री थोडी भिक्षा मागत असते. म्हणून त्यांनी विचार केला आता जेवायचं पण नाही आणि आता नर्मदा माईला सांगितलं, माई बघ तुला काय करायचं, पण आता मी उपाशीच झोपणार आहे. दिवसभर पण काही खाल्लं नाही. एका रस्त्याने एका दुकानदाराने एक बिस्किट पुडा दिला होता, तेवढाच खाल्लेला होता. आता काही खायला काही भेटणार पण नाही. इथं दुकान नाही, वस्ती नाही, गाव नाही, कुणीच नाही. हे पोरं होते हे उठून गेले. आता मी असंच झोपणार आहे म्हणून अंथरून टाकलेलंच होतं. अंगावरची रग फक्त कमरेपर्यंत अशी ओढली आणि लगेच दरवाजात 4 मुली 8-8, 9-9 वर्ष वयाच्या आणि एवढं मोठं ताट, परात असते ना आपली परात, तेवढं मोठं ताट त्यांच्या हातात. जवळ वस्ती नाही, गाव नाही. आणि ह्या मुली आल्या कुठून? पण संशय सुद्धा आला नाही. त्या मुली लगेच आल्या, म्हटल्या बाबाजी भोजन केलं का? हे म्हटले नाही अजून. मग घ्या म्हणे. ताट समोर ठेवलं आणि ताटावरचं उपरणं होतं त्याच्यावर ते बाजूला केलं तर त्याच्यावर अशी मोठी भाकर होती की ती भाकर कशाची होती तीच कळत नव्हती. तिकडे बाजरीची नव्हती, ज्वारीची नव्हती, नाचणीची नव्हती, तांदळाची नव्हती. ती भाकरी होती कशाची हेच कळलं नाही, पण इतकी मोठी भाकर होती. आणि त्या भाकरीवर वांग्याचं भरीत होतं. आणि ती ज्यावेळी त्यांनी ते ताट समोर घेतलं, आता यांना वाटलं मुली साईडला बसतील माझं खायचं होईपर्यंत, म्हणून त्यांनी सांगितलं बाबा जेवून घ्या. हे जेवायला यांनी सुरुवात केली आणि जेवत असताना एक भाकरी सुद्धा सरली नाही. अर्धीच भाकरीने पोट भरलं. त्यांना वाटलं हे उरलेलं आणि हे ताट त्या मुलींचं देऊन टाकावं, म्हणून उठून बाहेर आले तर कुठंच त्या मुली नाहीये. अरे हे ताट द्यायचं कुणाकडे? म्हणून ताट तिथेच ठेवलं. आणि त्याच दिवशी त्यांनी सांगितलं माई तुला मी एवढा त्रास दिला म्हणजे तुला उगाचच बोललो की तुझ्यावर रुसलो म्हणून, किंवा मी उपाशी झोपणार, पण तू उपाशी कधीच कुणाला ठेवत नसते. कारण नर्मदा माईचं असे स्वतः ती तपस्विनी आहे, कुमारी आहे, पण अखंड तिची साधना चालू आहे.